आहे देवा. अगदी तसाच वास येतोय. आजी बनवायची ना, अगदी तसाच वास येतोय या तेलाचा. म्हणजे तेल जमलंय. जा जाऊन झोप जा. श्रेयसचं डोकं दुखतंय आई, आणि मला झोप कशी येईल? आई, किचन मधून कसला तरी वास येतोय. तुम्हाला नाही येते? छे, अजिबात नाही. तुम्हाला कसा येईल? थांबा, मीच बघते. वास तर मलाही आलाय, पण दारा नक्कीच श्रेयसचं डोकं दुखतंय म्हणून काहीतरी करत असावी. बघायलाच हवं. शकुंतला, ए शकुंतला, अगं बघितलंस का? काही नाहीये इथे. कसला वास नाही काय नाही. तुला भास झाला असेल. भास? वासाचा भास कसा होईल? काही काय बोलताय आई? अगं भासच. तुला श्रेयसच्या टेन्शनमुळे झोप लागत नाही. रात्र रात्र तू जागी असतेस, त्यामुळे कदाचित भास होत असेल. चल जाऊ दे, चल जाऊया आपण. देवा, बरं झालं आजींनी वाचवलं मला. आधी जाऊन श्रेयसच्या डोक्याला तेल लावलं पाहिजे. चल निघूया. हा. वास तर नक्कीच आला होता. तारा श्रेयसला बरं वाटावं म्हणून जे काही उपाय करत असेल ना, त्यात तिला यश मिळू देत रे देवा.